मातीतून घडलेल्या नेतृत्वाचा गौरव करणारा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा सिंधुदुर्ग येथे उत्साहात पार पडला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्णन विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे तसेच आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्याशी असलेल्या आपल्या दीर्घ सहवासाच्या आठवणींना उजाळा दिला। विधानसभेतील आपल्या पहिल्या भाषणानंतर राणे यांनी पाठवलेल्या छान बोलतोस या छोट्याशा संदेशाने त्यांना मोठी प्रेरणा मिळाली अशी भावनिक आठवण त्यांनी सांगितली। त्या दिवसापासून आजपर्यंत राणे यांच्याशी असलेले ऋणानुबंध कायम राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले। फडणवीस पुढे म्हणाले की नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांचे काम जवळून पाहण्याची संधी मिळाली। त्यांच्यासह तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत सभागृहात काम करणे ही मोठी पर्वणी होती। राणे यांच्या पुढाकारामुळेच उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळाल्याचेही त्यांनी सांगितले। या सोहळ्याच्या निमित्ताने कोकणातील नेतृत्वाची परंपरा, संघर्ष आणि विकासाचा वारसा यांचा गौरव करण्यात आला। विविध मान्यवरांनी नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीतील योगदानाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।